त्या अध्याय संपवताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलंच आहे की अर्धा मार्ग आक्रमण केला आपण. काय हो, मी आपल्याला सगळ्यांना असा प्रश्न विचारतो, याचा काही आजच्या जीवनाला उपयोग आहे का? तुम्हाला काही युद्ध आहे का? बा काय भीष्माला मारायचंय, द्रोणाला मारायचंय, तुमच्या आजोबांना मारायचंय? काय आहे मला सांगा. तुम्हाला गीतेचा प्रश्न आहे तो आहे का? स्त्रियांना पुरुषांना, लहान मोठ्यांना विचार करा बरं का, उगीच नका. अहो आपलं का आम्ही सांगतो तुम्ही ऐकता, आपलं वाह 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 वाह. अरे काय याचा अर्थ काय आहे? त्याचा असा आहे की उपनिषद ही संन्यास प्रधान आहे. वेदाचं जाऊ द्या, उपनिषद वेदांत म्हणतात. वैदिक एज म्हणजे वैदिक काल संपला तेव्हा उपनिषद झालेली आहे. म्हणजे वेदांचं पर्यवसान उपनिषदामध्ये आहे. पण ते संन्यास प्रधान आहे, गीता संन्यास प्रधान नाही. इतकंच नव्हे, काही लोकांनी गीता कर्मप्रधान आहे असंच मांडलेलं आहे. आता लोकमान्यांचं आपल्याला माहितीच आहे बरं का. सांगण्याचा माझा हेतू काय, तुम्हाला ही समस्या आहे का जी गीतेला आहे ती, तर त्याचं उत्तर हो. परीक्षेला प्रश्न येणार असला तर त्याचं उत्तर ऐकायचं, नाही तर नुसतं काय कर म्हणू काय का नाही. काय आहे, माणसाला अनेक वेळेला असा प्रश्न येतो, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे, हे करू का, हे करू. न केलं तर मनालाच त्यांनी पडत नाही, करावं तर त्याचं फळ काय होईल हे समजत नाही. बरं, ही पार्श्वभूमी ध्यानात ठेवा आपण. आता त्या अर्जुनाचं सगळं सांगत बसत नाही, मी आपल्याला पुष्कळ वेळा सांगितलंय. अर्जुन हा अतिशय सात्विक आणि शूर पुरुष होता. तो काय असा सामान्य नव्हता. किंबहुना भगवंताचा एवढा सहवास झालेला असा सुविचारयुक्त माणूस होता. सज्जन संगती घडलेला, सज्जनाची. परमात्माची संगत म्हणजे काय असेल मला सांगा. पण परमात्मा काय आहे हे न कळल्यामुळे त्याची प्रगती थांबली होती. काय याचा अर्थ असा आहे, इथे की नाही आजकालची जी संस्कृती आहे, विज्ञान संस्कृती, ही आपल्या मदतीला येते. तुम्हाला माहिती आहे उत्क्रांतीचा नियम हा सगळीकडे आहे. हा सार्वजनिक आहे, युनिव्हर्सल. सार्वजनिक म्हणजे लोकांचा संबंध आहे. प्रत्येक ठिकाणी उत्क्रांती आहे. आता ते आपण माकडापासून झालो का नाही हा सोडून द्या, पण खालून असं वर आपण होत आलेलो आहोत आणि माणूस झाला. आता आपण की नाही अत्यंत माणसाच्या जवळ असलेला एक प्राणी घेऊ. ही माकडं असतात ना, त्यांना अँथ्रोपॉइड असं म्हणतात, माणसासारखी. चिंपॅन्झी, त्याचे 3 प्रकार आहेत, चिंपॅन्झी, ओरँग उटँग. बरं का, म्हणजे सांगायचं हेतू काय, ते माकड एकाने पाळलं, एका प्रोफेसरने पाळलं. ते झालं आणि 2 दिवसांनी त्याला घरी आणलं आणि ह्याचा मुलगा 3 दिवसाचा होता झालेला. आणि त्या दोघांना बरोबर वाढवलं. त्या माकडाला तोंड दात धुवायला म्हणजे घासायला शिकवले, कपडे घालायला शिकवले, हगणं मुतणं बरोबर शौचालयात करायला शिकवलं, ते नाश्ता त्यांचा टिफिन ते सगळं बरोबर, कपडे घातले त्याला, सगळं बरोबर शिकवलं. 1.5-2 वर्षापर्यंत दोघंही सारखे, त्यांच्यामध्ये फरक नाही. आणि जेव्हा भाषा यायला लागली त्या मुलाला, त्यावेळेला तो मागे पडला. तो चिंपॅन्झी जो होता तो मागे पडला. कसा, हा नुसतं मुलाला सांगायचा, एक बाळ स्वयंपाकघरातून कप आण, त्याला 10 वेळा सांगा, त्याला अक्कल नाही, त्याला कळायचं नाही. बघा कसं आहे माणसाचा मेंदू. इतकंच नव्हे, पुढे पुढे त्याची शक्ती एवढी वाढायला लागली त्या चिंपॅन्झीची. साला जिना चढायचा म्हणजे बराबर उड्या मारत चढायचा आणि त्या पोराला फिरवायचा, ते पोरगं घाबरायचं. शक्ती वाढायला लागली ना, म्हणजे खालचा मजला जवळ होता, वरचा मजला खाली. काय बरं, केलॉग त्याचं नाव त्या प्रोफेसरचं. त्या लोकांमध्ये की नाही, ज्याला विज्ञान असं म्हणतात, अनुभवाचं ज्ञान फार जबरदस्त आहे. उगीच त्यांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही बरं का. हो, तुम्हाला काय भारतीय सगळं द्यावं नाही, तुम्ही जे शोधून काढलंय आणि ते सगळं बरोबर तुम्हाला पुरावे देऊन दाखवतात. ते मला त्यांची स्तुती करायची नाही,
माझा मुद्दा असा आहे, मग माणसामध्ये काय आहे वैशिष्ट्य? ते शार्लिन म्हणून एक फ्रेंच पादरी होता, त्याला बाहेर काढला चर्चने, अभ्यास करतो म्हणून. फार ख्रिश्चॅनिटीची उलट. ख्रिश्चॅनिटी म्हणजे सगळं चमत्काराचं साम्राज्य आहे. त्यांचा उत्तम गुण म्हणजे त्या धर्माचा लोकसेवा, समाजसेवा. रामकृष्ण मिशनने नाही का हॉस्पिटल काढले, तशापैकी सांगणंच आहे तुम्हाला काय आपल्याला. तेव्हा माणसामध्ये तो म्हणतो या उत्क्रांतीला स्वतःची जाणीव आली. बरं, इव्होल्युशन बिकेम सेल्फ कॉन्शियस इन मॅन. याचा अर्थ असा की मी माणूस आहे ही जाणीव त्याला झाली. त्या चिंपॅन्झीला ही जाणीव नाही. मी असं एक उदाहरण देत असे माझ्या विद्यार्थ्यांना. समजा एक कुत्री आहे, तिला 2 पिल्लं झाली. एका माणसाने अमेरिकेला निघाला, अलीकडच्या प्रमाणे तिकडे पैसा पुष्कळ मिळतो म्हणून, आणि त्या पिल्लाला घेऊन गेला. बरं, तिथे 2-3 वर्ष राहिला. ते पिल्लू मोठं झालं, तर हे पिल्लू इथेच राहिलं मित्राकडे. तेव्हा तो एकदा हिंदुस्थानात आला आई बापांना भेटायला, असं म्हणा फार तर. बरं का, आला तर ते कुत्रं घेऊन आला. तो मुलगा आला तेव्हा आई बापांनी कसं काय तुझं, तिथे काय चाललंय, इथे काय चाललंय, हे झालं. ती कुत्री एकमेकाला बोलतील का हे काय बा, मी अमेरिकेत काय सुखी होतो, अरे आता क्विंटन पुन्हा निवडून आला, मी आता तिथे आहे, बोलेल? पहा फरक. आपण म्हणजे काय, माणसामध्ये मी आल्यामुळे माणसाचं जीवनच बदललं. हो, मग काय जाणीव झाली? आता बघा, पुढे एक थोडा ऐका. आता ती अमेरिकेची कुत्री आली, ती इथे हिंदुस्थानात राहिली, इथेच ठेवली त्यांनी, आणि काही दिवसांनी ती मेली. काय त्या मरणाविषयी, मी अमेरिकेत गेलो होतो, मेला नाही, इथे मेलो मी, काय इथलं आहे, असं काही होईल का? काही नाही. पण माणसाला मृत्यूची काळजी आहे, किंबहुना मृत्यू चांगला यावा म्हणून सगळं आहे. मृत्यू चांगला आला नाही तर सगळं जीवन व्यर्थ आहे, आणि तो मृत्यू चांगला यावा हे गीतेचं मर्म आहे. जाताना असं म्हणावं की आम्ही कमावून चाललो, आम्ही चांगल्या मृत्यू, आम्हाला मृत्यूचं दुःख नाही, किंबहुना मरून जगणं हे गीतेचं ध्येय आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. बरं, सांगण्याचा हेतू काय आपल्याला? मागच्या रविवारी हा मृत्यू चांगला याला काय करावं हे सांगितलं. अरे स्वर्ग मिळवला तुम्ही, पण जर पुण्य क्षीण झालं तर पुन्हा गचांडी येते आणि खाली यावं लागतं. किती पश्चाताप असेल मला सांगा. बरं, मृत्यूची तऱ्हा काय आहे? वेळ ठरलेली, जागा ठरलेली, कशाने जायचा ठरलेला, कोण काय. मी तुम्हाला सांगितलं ना, मोठी मोठी माणसं किती वाईट अवस्थेत गेतात. आमच्या तिकडे मोगलामध्ये सालार जंग होता, याचा पंतप्रधान आपल्या निजामचा पायखान्यात मेला त्याला. काय मला सांगा. पण तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जा, ते तिथले जे लोक मृत्यू पावतात ते काय त्यांची अवस्था असते. मग सॉक्रेटिस काय म्हणाला, मोठ्या माणसाचं सांगतोय आपल्याला आठवतंय का? मी आपल्याला सांगितलं प्लेटोची व्याख्या. व्हॉट इज फिलॉसॉफी? इट इज मेडिटेशन ऑन डेथ. सगळं आठवतं ना? नसलं आठवतं, आठवण करून देतो मी विसरून चालणार नाही हो. कारण तुमच्यापेक्षा मी जवळ चाललो आहे आता. म्हणजे काय, मृत्यू चांगला यायला पाहिजे. बरं, तो चांगला काय ठरवणार तुम्ही? काय माणसं जवळ असावी किंवा रोग होऊ नये किंवा अपू नये. पण सामान्य माणूस काय म्हणतो? परावलंबित्व नको. सामान्य माणूस म्हणतो मरताना दारिद्र्य नको. सामान्य मनुष्य म्हणतो जगताना दुःख नको, म्हणतो ना. तर सॉक्रेटिस तुम्हाला माहिती आहे, ग्रीसचा महागुरु, त्याला ते हे दिलं हेमलॉक. काय त्याचं सांगतो मी, उगीच सांगत नाही ह्या गोष्टी. त्याला तुरुंगात घातला. तुरुंगामध्ये त्याचे जे शिष्य होते ते आता त्या भ्रष्टाचाराविरुद्ध एवढा आकांड तांडव करतात, हे माणसाच्या जीवनातच आहे. तेव्हा त्याच्या शिष्याला जेलरने सांगितलं थोडे पैसे दे, सोडतो आम्ही याला, रात्री पळवून नाही. बरं, ते हे होतं क्रीट म्हणून आयलंड, बरं का, बेट होतं. तर अथेन्समध्ये होता तो तुरुंगात. तर तिथून तुला मी घेऊन जातो तिथे. सॉक्रेटिसचं वय 72 वर्षाचं.
सॉक्रेटिस म्हणाला की मी आता वृद्ध झालो, जगून जगून किती जगणार आहे, 12 वर्ष जगेन, पण इथे मी जे लोकशिक्षण करतो आहे ते जर मला तिथे मिळालं नाही तर जगण्यात काय अर्थ आहे, मेलेलं काय वाईट आहे, म्हणून तो गेला नाही. बघा मृत्यूचं सांगतोय पार्श्वभूमी. बर, मग शिक्षा झाली, मृत्यूदंड. तेव्हा एक वनस्पती असे की ज्याला हेमलॉक असं नाव आहे ग्रीकमध्ये, तिचा रस काढून देत असत, हिरवा रस असा निघायचा, हिरवा गार तो देत असत. ज्या दिवशी मृत्यू त्याचा ठरला ते द्यायचं, त्या दिवशी सकाळी तिने स्नान केलं आणि त्याच्या खोलीमध्ये एक पलंग होता, त्याच्यावर येऊन बसला. इतक्यात त्याची बायको आली, त्याला 2 मुलं होती. बायको आली, रडायला लागली की अरे काय करतो तू, माझं कसं होईल, अमक होईल तमक होईल. हा शांत होता. तेव्हा त्याचा शिष्य होता क्रीटो म्हणून, ते क्रीट बेट क्रीटो म्हणून अतिशय प्रेमातला. तो म्हणाला, क्रीटो मी असं ऐकलेलं आहे सज्जनांच्याकडून की मरणाच्या वेळेला शांतता असावी. आय हॅव हर्ड क्रीटो दॅट अ मॅन शुड डाय इन पीस. बरं, शांतपणे मृत्यू यावा. तेव्हा तू हिला घरी घेऊन जा, मी आश्वासन देतो तिला कमी पडायचं नाही, घेऊन जा तिला. म्हणून तो घेऊन गेला. नंतर त्यांनी तो ग्लास भरून आणला रस. तेव्हा बाकीचे लोक पाहावे ना त्यांना, एवढं होतं प्यायचं ते. तेव्हा सॉक्रेटिस काय म्हणाला, माझी अशी पद्धत आहे की मी जे खातो पितो त्यातलं थोडं नैवेद्य देवांना दाखवतो. तर म्हणला हा रस एवढा आहे तो कमी नाही ना होणार, मी थोडंसं काढलं नाही. काय तर गो ग्रास ठेवतात की नाही, हो एखादा भात कालवला तशापैकी नाही म्हणलं भरपूर आहे. म्हणून त्यांनी देवाला नैवेद्य दाखवला. आणि तुम्ही आम्ही चहा कॉफी पेऊ असं तो प्यायला. अत्यंत झर कडू असलेला तो रस त्यांना पाहावे ना, त्या जेलरला पाहावे ना, त्यांनी हात असा करून घेतला. आणि तो काय म्हणाला, आजपर्यंत इतके कैदी पाहिले पण मृत्यूला तोंड देणारा हा मी पहिलाच पाहतोय. काय असेल मला सांगा. मृत्यू चांगला चांगला म्हणजे निर्भयतेने यायला पाहिजे असा. आणि हे गीतेचं ध्येय आहे, हे ध्यानात ठेवा आपण. या जीवनामध्ये माझा अंत चांगला व्हावा, बरं कृत्य होऊन जावं. की लोक दुःख करायला लागले, अरे माझ्याकरता का दुःख करता, मी आनंदात चाललेलो आहे, मी समाधानात चाललेलो आहे, हे त्याचं हे पाहिजे. बरं का, गम काय मोठं की जसं तुम्ही आम्ही एखाद्या गाडीतून जाताना आपल्या पोचवायला आलेल्या माणसाशी शेखॅन करून जातो किंवा टाटा करतो, तसं मृत्यूला तोंड द्यायला पाहिजे. हे गीतेचं रहस्य आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे ना, पानपतच्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे हा पण जखमी होऊन पडला. तेव्हा तो मुसलमान पादी काय म्हणाला, क्यों पटेल लढेंगे क्या. तो हा म्हणाला, हा जिंदे बचेंगे तो और भी लढेंगे. हा असं पाहिजे. क्षत्रिय ना तो, क्षत्रियाचं तेज आहे, बचेंगे तो और भी लढेंगे म्हणाला. बरं, म्हणजे मृत्यूला तोंड देणं हे कसं आहे. तर मागच्या रविवारी सगळं केलं पण पुण्य सरल्यावर गचांडी मारून जगात आल्यानंतर, जन्म आल्यानंतर सगळं दुःखाचं कारण ते नसावं. जीवन आनंदमय पाहिजे, समाधानानं जाणं पाहिजे. बरं, असं हे आहे. तेव्हा या करता काय करावं हे आजच्या श्लोकात आहे. सुखाचा मृत्यू येण्याकरता काय करावं. बरं, कारण मागच्या रविवारचं तुम्ही ऐकलं असं मी धरून चालतो. पाप पुण्य हे आहे बरं, ते काय सूक्ष्म आहे. याला न्यायशास्त्रामध्ये अदृष्ट असं म्हणलेलं आहे, जे दिसत नाही त्याला आपण प्रारब्ध असं म्हणतो. माणसाचं कर्म काय होईल, नाही तर सज्जनाने चांगलं वागणं आणि त्या कर्माचं फळ, आणि दुर्जनाने वाईट वागणं त्याचं फळ, त्याला काही अर्थच राहणार नाही, नाही का. म्हणजे हा जो करीत नाही त्याचं फळ त्याला भोगावं लागेल, आणि जो ते करतो त्याचं निराळं फळ मिळेल, काहीतरीच होईल. म्हणून हा जीवनाचा कायदा आहे. माणसाने कर्म करताना कर्म असं करावं की आपला पुण्य संचय होईल. हो, अहो मोठे मोठे विद्वान आणि ज्ञानी माणसं नेहमी सांगतात, हे व्हायला ही जाण यायला सज्जनाची संगत पाहिजे, आणि ते की नाही ईश्वराची कृपा असली, पुण्य असलं तरच होणार. सत्पुरुषाची गाठ पडणं किंवा ज्ञानेश्वरी वाचावी ही बुद्धी होणं पुण्याशिवाय नाही, हे ध्यानात ठेवा. आणि ते ज्याचं त्याचं पूर्वकर्म येतं अगदी. तेव्हा
काय सांगितलं त्यांनी मग? बा अंतकाळ चांगला व्हावा. बर, अंतकाळ चांगला व्हावा म्हणजे काय? अंत म्हणजे काय हो? मृत्यू येतो म्हणजे काय? तर आतला जीव म्हणून जो असतो, जो मी आहे, इव्होल्युशन बिकेम कॉन्शियस, मी माणूस आहे, तो जो मी आहे ना, तो देह सुटतो. आणि तो देहाला इतका चिकटलेला असतो की तो सुटत नाही. मोठ्या मोठ्या लोकांना डोळ्याला पाणी येतं जाताना, ते सगळं सोडून जायचंय ना. अहो इथे काय मुंबईला चर्चगेट, आता ती स्थिती आहे, चर्चगेटला गेल्यावर पुन्हा परत येतो का नाही कोणा असतो, बरं का. हे आहे, पण मी परत येणार नाही. तो देह सुटत नाही. सांगून ठेवतो, ऐकून ठेवा. आमच्या तिकडे कबरी असतात, तुम्हाला माहिती आहे, कब्रस्थान मोगलाईमध्ये त्यांना पुरतात नाही का. तर त्याच्यावरती ज्याला पुरलेलं आहे ना, वर्ष 2 वर्ष त्याचा सूक्ष्म देह दिसतो तिथे. मी पाहिलेला आहे. बरं, म्हणजे सहज गेलं तिथे, फारसं कोणी जात नाही. आम्ही आपले चक्रमध्ये काय आहे पाहावं म्हणून चाले दिसतात तिथे. म्हणून जाळणं सगळ्यात उत्तम. तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या घरामध्ये, हिंदूंच्या घरामध्ये, की जिथे प्रेत असतं तिथे दिवा ठेवतात. याचा अर्थ असा आहे की तो सुटलेला देह जो असतो, सूक्ष्म देह, तो पुन्हा त्या देहाकडे येतो. पण तो देह नसतो, तर त्याला दिसावं म्हणून तो दिवा ठेवतात. हे काही खरं नव्हे, पण तो येतो. इतकंच नव्हे, तुम्ही एखाद्याला जाळायला गेलात आणि तो जर लवकर मेला असेल, त्याला जर आसक्ती असेल, तर तो तिथे हजर असतो. त्या देहाला जाळायच्या वेळेला हजर असतो तिथे, ध्यानात ठेवा. बरं, जसं आपण झोप घेतल्यानंतर त्याला मृत्यू म्हणतात, तर आपला देह थोडासा बाहेर येतो. झोप लागत नाही म्हणजे काय होतं? तो सूक्ष्म देह बाहेर येतच नाही. मग काळजी म्हणा, तळमळ म्हणा, काय ब्लड प्रेशर म्हणा, काय वाटेल ते म्हणा, पण तो येत नाही बाहेर. आणि बसल्या ठिकाणी निरूपणात झोप येते म्हणजे आपोआपच तो बाहेर जातो. फरक एवढाच आहे की निरूपण झाल्यावर परत येतो. इथे राहिला तर पंचायत व्हायची. तेव्हा हा हे आहे, पुण्यवान जीव जेव्हा या जगात येतो, पुण्य सरल्यामुळे अतिशय भावना प्रधान वासना घेऊन येतो बघा. म्हणून वासना ज्याची क्षीण आहे ना, त्याला सुखाचा मृत्यू येतो. नाही तर नाही, वासना राहतेच. किती तरी उदाहरणं असे फोटो काढलेले आहेत, त्याचं काय सांगू आपल्याला. एक स्पोर्ट्स वीक म्हणून मासिक, आपला साप्ताहिक आहे, ब्रिटिश साप्ताहिक, त्याच्यामध्ये असा फोटो आहे की एका बाईला लग्न झाल्यानंतर घरामध्ये सारखं कुणीतरी आहे, कुणीतरी असा भास व्हायचा. तेव्हा तिने त्यांच्याकडे ते मीडियम म्हणून असतात, माध्यम म्हणून, त्यांना बोलावलं. म्हणजे मग कोण आहे इथे, का भास होतो? तेव्हा आश्चर्य वाटेल आपल्याला. इथे ब्रिटिश राज्यामध्ये टर्किश वकील होता, टर्कीचा. त्याची बायको तिथे होती, पिशाच म्हणायचं त्याला, सूक्ष्म देहानं. आणि ते आल्यानंतर तिने प्रार्थना केली, तर पहिल्यांदा नुसता असा पुसट वायुरूप दिसायला, आणि पुढे प्रत्यक्ष ती संबंध प्रतिमा तिची दिसते. आणि सांगितलं मी इथे आहे म्हणून. सांगण्याचा वाद तो काय विषयाचा नव्हे, बरं का. सांगण्यात हेतू काय, त्यांना फार त्रास होतो. तर मग जाताना कसा पाहिजे? तुम्हाला माहिती आहे ना, कार्डिनल वुल्फ म्हणून ब्रिटिश इतिहासामध्ये प्रसिद्ध राजकारणी पुरुष होता. आणि शेवटी राजा त्याच्यावरती, मला वाटतं हेनरी VIII असं, 8वा हेनरी, तो फार नाराज झाला, त्याला तुरुंगात घातला. तेव्हा त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, तो असं म्हणाला, had I served my God as I served my king, he would not have let me in old age. असं त्याचं प्रसिद्ध वाक्य आहे बघा, की जे मी भगवंताची जर सेवा केली असती, राजा केली तशी, अखेरच्या ज्या दिवसामध्ये मला त्याने सोडलं नसतं. हा कसं आहे बघा, नाही का. म्हणजे किती पश्चाताप असेल. मृत्यू शांतपणे येणे मोठी गोष्ट आहे. शिवाजी सारखा पुण्यपुरुष हे सगळं घरातलं राजकारण पाहून, पॅलेस पॉलिटिक्स, इतका तो हैराण झाला. शेवटी 4 महिने यांच्याकडे, समर्थांच्याकडे जाऊन राहिला होता याच्यावर. पण आणखी सांगतो तुम्हाला की जेव्हा समर्थ निघाले त्यावेळेला ती अक्का म्हणून होती, मोठे ऍडमिनिस्ट्रेटर आहे. ते काही इंदिरा गांधीच नव्हती, ते पुष्कळ बायका होऊन गेल्या. 32 वर्ष तिने संस्थान चालवलं बघा. तेव्हा ती आणखी आमच्याच नावाचे केशव गोसावी होते, बरं का. ते आमच्यासारखेच असणार ते. कारण काय झालं, समर्थांच्या अस्थी होत्या ना, त्या अस्थी जबरदस्तीने घेऊन चालले याला
कुठे बनारसला, तर वाटेमध्ये डोमगावला कल्याणस्वामी होते, तिथे उतरले आणि मी अस्थी घेऊन चाललो आहे. मी म्हणले उद्या तुमच्या बरोबर येतो बरं का. आणि त्यांनी देह ठेवला रात्री आणि आपल्या अस्थी गेल्या बरोबर. महाराजांच्या चरित्रात असंच आहे. आनंद सागरांच्या अस्थी महाराजांनी हरद्याला ठेवल्या होत्या आणि म्हणाले मी बरोबर काशीला नेईन. आणि महाराज गेले आणि त्यांच्या अस्थी बरोबर गेल्या. त्यांची भाषा ते सगळं. मृत्यू म्हणजे खेळ असला पाहिजे होत्या ना, नाही असं काहीतरी असलं पाहिजे बुवा. आपल्याला ते भयंकर भयंकर वाटतं ना. आणि तुम्हाला माहितीये मनुष्य गेला की त्याची ते स्मशाना स्तुती करा, काही करा, काही करा, संपलं. त्याचं महत्व गेलं, जगातून गेला की गेला बरं का. मोठ्या मोठ्या लोकांची स्थिती तर आपली काय आहे नाही का. असं तेव्हा सांगण्याचा हेतू काय की मृत्यू चांगला येणं म्हणजे काय. आता आपला विषय श्लोक असा आहे की अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. बरं, एक मात्र सूचना करतो मी आपल्याला. ही म्हातारपणची नाही, ही जीवनाची सूचना आहे. काय आहे, आपण प्रत्येक कृती जी करतो ना, कर्म करतो ना, त्याचं फळ असतंच काहीतरी, त्याशिवाय कर्म होतच नाही. ते का लहान पोरं असं म्हणतात डॉक्टर लोक, लहान पोरं त्या हातपाय हलवतात, रडतात, तर म्हणजे त्यांना व्यायाम होतो असं म्हणतात बुवा. म्हणजे कर्म म्हटलं ना त्याला काहीतरी हेतू आहे. तेव्हा आपण जो हेतू ठेवणार तो नेहमी की नाही असा दूरदर्शीपणाचा पाहिजे. लॉंग टर्म पॉलिसी, शॉर्ट टर्म पॉलिसी नको बरं का. म्हणजे त्याचं पर्यवसान चांगलं व्हावं. तुम्ही नेहमी बघा, अरे हे जे फळ काय मम तपाला असं एक नाटकात गाणं आहे. असं होऊ नये, मी जे करतो ना त्याचं माझ्या मताप्रमाणे पर्यवसान मला दुःखदायक न व्हावं एवढी दृष्टी ठेवा आपण. बरं, हे फार चालाखीचं काम आहे. किती वेळा आपण की नाही खाण्याचं घ्या, सहज तुमचं खाणं काढत नाही, सहज आपलं खाण्याचं घ्या. डॉक्टर म्हणतोय व तुम्हाला डायबिटीस आहे आणि त्यांनी किती आग्रह केला तरी तुम्ही गोड कशाला खाता. तर खाण्याच्या वेळेला ही जाणीव ठेवावी की अरे बा हे मला पर्यवसान याचं वाईट होणार आहे. हे पण जीवनाचं तत्व आहे. बरं, मला सांगण्याचा अधिकार आहे कारण मला एवढं वय मी पाहतोय, काही गोष्टी मी केल्या त्या बाधक आहेत मला. का मी विचार नाही केला ना की बा हे बरोबर आहे का नाही असा. तेव्हा हे तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा, कारण गीता सुरुवात करते ती कर्माने सुरुवात करते. म्हणून मी जे करेन ते असं पाहिजे की मला ते दुःखदायक होणार नाही माझ्या कल्पनेप्रमाणे. ते कसं आहे, आपली बुद्धी किती, आपलं ज्ञान किती, पण कोणाला तरी विचारावं म्हणा किंवा विवेक वापरावा म्हणून ते कर्म करावं. बरं बरं, मग अंतकाळ चांगला व्हावा म्हणजे काय याचं वर्णन आहे. ते म्हणले अनन्यास चिंतयन्तो. आता संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगतो. चिंतन काय, एक गोष्ट मनात घोळवणे याला चिंतन म्हणतात. बरं का, सारखी काळजी लागली, तेच 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 पुन्हा त्याची पुनरावृत्ती करणं याचं नाव चिंतन. अनन्य चिंतन, चिंतन आपण करतो पण मग याचं चिंतन त्याचं चिंतन त्याचं चिंतन अशापैकी होतं नाही. इथे एकाच गोष्टीचं चिंतन, अन्य नाही ते अनन्य. तेव्हा आपण भगवंताचं चिंतन करावं हा त्यांचा म्हणण्याचा हेतू. आत्मचिंतन म्हणा, भगवंताचं चिंतन म्हणा. अनन्यास चिंतयन्तो माम. भगवंत म्हणतात माझं चिंतन असं करा, पुन्हा पुन्हा स्मरण ठेवणं. नामस्मरणाचा अर्थ हाच आहे हो, सारखा तू आहेस तू आहेस तू आहेस. ते सांगतो पुढे मी. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. उपासना करतात सर्वांगानं. परी म्हणजे सर्वांगानं उपासना करतात. म्हणजे त्याच्या मनाच्या ज्या शक्ती आहेत त्या सर्व शक्ती भगवंताकडे वापरतात. कल्पना केली भगवंताची, लक्ष दिलं भगवंताकडे, विचार केला भगवंतासाठी, काही वासना ठेवली भगवंताची. पर्युपासते. बरं का, आपल्याला आठवत असेल प्रल्हादाचं मी चिंतन सांगताना, नानुसंधत्त येतानी, उठणं बसणं चालणं खाणं पिणं इकडे लक्षच नसे, गोविंद परिरंभित, परिशब्द वापरलाय की त्याचा संबंध मन देह गोविंदाने व्यापला होता. एन्व्हलप्ड असं म्हणतात, गुंडाळावं असं असं. बरं का, पर्युपासते. तेषाम नित्याभियुक्तानां. अशी माणसं कशी असतात तर सारखे माझ्याशी चिकटलेली, युक्त युज माझ्याशी जोडलेली,
त्यांचा योगक्षेम मी वाहतो. योगक्षेम वाहतो म्हणजे सामान्य माणसाचा अर्थ असा आहे, योग म्हणजे जी वस्तू माझ्याजवळ नाही ती मिळवणे, याचं नाव योग. आणि क्षेम म्हणजे त्याचं रक्षण करणे. बरं का, एक ग्रस्त आमच्याबरोबर यात्रेला गोंधळला निघाले. अहो म्हणलं, तुम्ही काही ते व्यवस्था केली घरात, असं आहे, हे आहे, ते आहे. महाराज पाहणार आहेत म्हणले. म्हणजे योगक्षेम म्हणजे यांचे पैसे सांभाळावे महाराजांचं काम. काय बघा, तर भगवंत कपाळाला हात लावत असेल की हे विषय शेतकरी मुंबईकर काय अर्थ करतात माझ्या श्लोकाचा गुणाष्टक, नाही का? नाही, खरी निष्ठा असेल ना तर हरकत नाही, पाहतील ते. मग गेल्याचं दुःख नाही, ज्यांनी दिलं त्यांनी नेलं, ते कुठं आहे? महाराज एकदा म्हणाले की लोक कृपा 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 म्हणतात. तर म्हणले पैसे गेले म्हणजे मला बरं वाटतं, कारण तो आधार वाटतो भगवंताशिवाय कोणालाही कृपा पाहिजे म्हणाले. नाही का, म्हणजे व्हॅल्युएशन आहे ते सगळं. असं सांगण्याचे हेतू काय, योगक्षेम वहामी. आता पहिला प्रश्न मी आपल्याला विचारतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या 10-12 ओव्या आहेत, पण संबंध भक्तिशास्त्र आहे त्यामध्ये. पहिला प्रश्न असा की मला अनन्य होता येत आहे का? बरं, कुठेही हरकत नाही, अनन्य होता येत आहे का? अगदी पैसा मिळवून घ्या ना तुम्ही, रात्रंदिवस पैशाशिवाय दुसरा विचार नाही. ते आता ते स्टॉक एक्सचेंजचे लोक म्हणतात व असं असतात म्हणून सतरा. पण नाही, मला बरी आठवलं, हे GD बिर्ला होते ना, त्यांची आमची गाठ पडली एकदा. बरं का, तेव्हा काय झालं, मी बसलो असताना त्यांच्या ऑफिसमधून फोन आला. तेव्हा हे ओरडले, म्हणजे अरे मी तुला सांगितलं आहे ना, आता अर्धा तास माझ्याशी बोलू नकोस, माझ्याकडे एक चांगले ग्रस्त आले आहेत म्हणून. बरं का, ते झाल्यावर त्यांनी ठेवला फोन. तर मला काय म्हणाले, आम्ही रात्रंदिवस पैशाचं चिंतन करतो, तेव्हा नवीन नवीन मार्ग सुचतात पैसे मिळवण्याचे, असं ते मला बोलले. बरं का, तर मी सहज म्हणलं आपली इस्टेट किती आहे, जायदाद म्हणतात उर्दू मध्ये त्याला, आपली किती आहे जायदाद? ते म्हणले तुम्ही कल्पना करा. मी म्हणलं बस 150 कोटी, 350 कोटीच्या पुढे बोला म्हणाले. काय पैसा काय, पण हे बघा अनन्य आहे पैशाशी, रात्रंदिवस पैसा, नाही का? तसं मी माझ्या प्रपंचात अनन्यच आहे, नाही का? बघा तुम्ही, तो काय मुलाचं आता ऍडमिशन मिळत नाहीये, अनन्य व्हा रात्रंदिवस. तसं मुलीचं लग्न होत नाही, अनन्य व्हा. किती ठिकाणी आहे. फक्त फरक काय आहे, गीतेचं जे अनन्यता आहे ना ती भगवंताशी आहे. आम्ही आमच्या मनाने जी अनन्यता आहे ती त्याच्यावर तात्पुरती. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की आपल्या मनाला आपण फ्रीज करावं. आपण नाही फ्रीज मध्ये ठेवतो ना, म्हणजे काय, ते तसंच राहतं, त्याच्यामध्ये खराबही होत नाही आणि चांगलंही होत नाही. तुम्ही एखादं फळ ठेवलं ना, तसंच्या तसं राहतं, नाही का? तसं आपलं मन फ्रीज केलं तर भगवंताशी अनन्यता होईल. पुन्हा सांगतो आणखी निराळकरेनं, फ्रीज म्हणजे काय, तर त्याचे जे व्यापार आहेत हे सगळं गोठून टाकायचे, याला फ्रीज म्हणतात. तुम्हाला ते हिबरनाट म्हणतात ना, हे प्राणी असतात हिमालयात वगैरे, हे त्या बर्फाखाली असतात 4 महिने, म्हणजे ते तसेच असतात, त्यांच्या सुधारणा होत नाही आणि कुधारणा होत नाही. हे जसं तसं आजचं माझे जे मन आहे ना, त्यांनी अनन्यता होत नाही भगवंताशी. बघा तुम्ही, म्हणजे मला काय आता हा काय वर्ग नव्हे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारा, हात वर करा, मी म्हणत नाही. पण मला तुम्ही खरं सांगा, आपण जेव्हा भगवंताची उपासना करण्याला बसतो तेव्हा तरी मन फ्रीज होतं का, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. अहो पुष्कळ असं होतं, पूजा चाललेली असते, त्या देवाच्या डोंबल्यावर पाणी घालीत असतो, आटपा गाडीची वेळ झाली बरं का, आता मला वेळ नाही जास्त, लक्ष तिकडे जातं. म्हणून आपलं हे जे मन आहे, हे आजचं मन भगवंताकडे अनन्य होणं शक्य नाही. म्हणून मी आपल्याला 1000 वेळा सांगतो, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. काय भाषा आहे बघा, एक धरला बस, दुसरा नाही. म्हणून त्याला पतिव्रता म्हणतात. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. म्हणजे काय मग, तर फ्रीज याचा अर्थ एवढाच की अनन्य झाला की कल्पनेमध्ये तो, तुम्ही कर्म करता त्यामध्ये तो, खाता पिता उठता बसता त्यामध्ये तो, दुसरी भानगडच नाही काही.